जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 7वा महत्भूत निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागा निरोपिले. आता एका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ सकळांमध्ये. तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना वेद श्रुतींसी. श्रीराम समर्थ. श्री समर्थांनी दशक 16वा तत्वान्वयाचा आणि समास 7वा महत्भूत निरूपण नाम या समासाचं विवरण समर्थ आपल्याला आज करायला घेत आहेत. या समासाचं नाव आहे महत्भूत निरूपण नाम असं समर्थांनी दिलेलं आहे. आणि समर्थ म्हणतात आहे की पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन. पृथ्वीचे मूळ कोण आहे? जीवन आहे. पृथ्वीचं मूळ कोण आहे? जीवन म्हणजे पाणी आहे. पाण्याचं मूळ कोण आहे? जीवनाचे मूळ अग्न. पाण्याचं मूळ कोण आहे? अग्नी आहे. अग्नीचे मूळ पवन. अग्नीचं मूळ कोण आहे? तर वायू आहे. मागा निरूपिले. याचं निरूपण आपण मागच्या समासांमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे मागच्या समासांमध्ये या सगळ्यांचं निरूपण झालेलं आहे. आणि समर्थाने ते सगळं सूक्ष्म अभ्यास त्याचा समर्थाने आपल्याला दिलेला आहे. आणि आता समर्थ म्हणतात आहे, आता एका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ सकळांमध्ये. वायूचं निरूपण, वायुस्तवन निरूपण नाम आपण मागच्या समासामध्ये पाहिलं. कुठे कुठे वायू आहे ते सगळं आपण पाहिलं. मग आता समर्थ वायू आता एका पवनाचे मूळ. आता पवनाचं मूळ कोण आहे? तर आपला अंतरात्मा आहे. आणि म्हणून अंतरात्मामध्ये सर्वांमध्ये म्हणजे अंतरात्मा हा सगळ्यांमध्ये व्याप्त आहे. आणि व्याप्त असून तो अत्यंत कसा आहे? चंचळ आहे सकळांमध्ये. म्हणजे श्री समर्थांनी या समासाची रचना करताना आकाशाला 5वं भूत म्हटलं नाही किंवा आकाशाची इथे त्यांनी स्तवन स्तुती केली नाही. जसं वायूची केली, अग्नीची केली, भूमीची केली, सगळं केलं समर्थांनी अग्नीची केली, वायूची केली, पुढे दिलेलं आहे समर्थांनी वायूचं केलं, पाण्याचं केलं. आणि आता समर्थांनी 5वं मूळ जे सांगितलेलं आहे, 5वं भूत जे सांगितलेलं आहे पंचभूतापैकी, त्यापैकी आकाशाचे इथं स्तवन नाही. त्या आकाश अंतरात्म्याला समर्थांनी महत्भूत असं म्हटलेलं आहे. अंतरात्मा आपल्या देहामध्ये असलेला आपला अंतरात्मा जो सगळं चालतं बोलतं, म्हणजे आपल्याला चालतं बोलतं करतो, आपण जिवंत आहे हे समजतो. मग अंतरात्म्याला समर्थांनी महत्भूत असं म्हटलेलं आहे. महत्भूत निरूपण नाम अंतरात्म्याला असं म्हटलेलं आहे. कारण आपल्या डोळ्याला दिसणारी सगळी भूत, आपल्या डोळ्याला दिसणारी ती भूत नाही हो, पंचमहाभूतांपैकी भूत. मग डोळ्यांना दिसणारी सगळे जे भूत आहे ती एकापेक्षा एक महान आहेत. त्यामध्ये पृथ्वी निर्माण झाली. कोणापासून? आपापासून दिलेलं आहे. पृथ्वीचे मूळ जीवन म्हणजे पाण्यापासून निर्माण झाली. आपापासून पृथ्वी निर्माण झालेली आहे. आप निर्माण झालं तेजापासून, तेज निर्माण झालं वायूपासून, आणि वायू म्हणजेच कोण आहे? तर हनुमंत निर्माण झाले कोणापासून? वायुदेवापासून. आणि वायुदेव अंतरात्म्यापासून जन्माला आले. म्हणून हे काय आहे? महत्भूत आहे. आणि याचं वर्णन समर्थ इथे करत आहेत. आणि या समासामध्ये अंतरात्म्या इतकं मोठं कोणी नाही. आणि अंतरात्म्याच्या पलीकडे आपण गेलो तर परब्रह्माचीच भेटी आहे. म्हणजे अंतरात्म्याच्या पलीकडे कोण आहे? परब्रह्म आहे. त्या अंतरात्म्याची भेटी एकदा का आपली झाली का मग परब्रह्माची भेटी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अंतरात्मा जिथे परमेश्वर आहे तिथपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. वरवरची भक्ती आपल्याला करायची नाही. परमेश्वर आकाशातं पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेवं नमस्कारं केशवां प्रति गच्छति. म्हणजे आकाशामध्ये पडलेलं पाणी हे सगळीकडून कुठं एकाच ठिकाणी जातं वाहत, केशवाच्या चरणी लास्ट म्हणजे शेवटी जातं. म्हणजे समर्थाने इथं सांगितलेलं आहे की अंतरात्मा इतकं मोठं कोणीही नाही. अंतरात्मा म्हणजे आपल्या देहामधला देव आहे.
म्हणून म्हटलेलं आहे बघा, देह देवाचे मंदिर. का म्हटलं आहे देह देवाचं मंदिर, देवाचं मंदिर असं का म्हटलेलं आहे? देव कोण आहे? अंतरात्मा आतमध्ये बसलेला आहे. आणि त्या अंतरात्म्याची बघा कधी कधी आपल्याला काहीतरी जर डिसिजन घ्यायचे असतील, काही निर्णय घ्यायचे असतील, तर एक आतून आवाज येतो, हे करू नको, हे करू नको. तरी सुद्धा आपण किती वेळा चुका करतो. मग सांगतो आपण मग आपलीच आपल्याला प्रचिती येते की मला आतून आवाज येत होता, माझ्या परब्रह्माचा, माझ्या देवाचा मला आतून आवाज येत होता, परंतु मी तो काही ऐकलेला नाही. पण आतून आपल्या बघा, आपण कितीही वरून खोटं बोललो तरी आतून आपल्याला आवाज येतो की तू खोटं बोलत आहेस, तू खोटं बोलत आहेस, नको बोलू, खोटं नको बोलू. म्हणजे आतून येणारा आवाज हा परब्रह्म आहे. मग अंतरात्म्याच्या पलीकडे जर आपण गेलो तर आपल्याला कोणाची भेटी आहे? त्या परब्रह्माची, परब्रह्माची भेटी आपल्याला होणार आहे असं समर्थ सांगत आहेत. आणि अंतरात्म्याच्या समोर कोणीही वेगळं नाही, सगळे एक आहे. स्त्री पुरुष यांच्यामध्ये काहीही भेद नाही. याचं अधिक स्पष्टीकरण समर्थाने इथे दिलेलं आहे. म्हणजे अंतरात्म्याच्या ठिकाणी सगळं समान आहे, सगळ्यांना समान संधी, कोण मोठं नाही आणि कोण छोटं नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न. आज आपण पाहिलं, पृथ्वीचं मूळ कोण आहे? पाणी आहे. पृथ्वीचं मूळ जीवन, जीवन म्हणजे पाणी. जीवनाचे मूळ अग्न, अग्न म्हणजे अग्नीचं मूळ काय आहे? पवन, पवन मागा निरोपिले. मग पृथ्वी जीवनापासून, जीवन अग्नीपासून आणि अग्नी वाऱ्यापासून. आणि आता सांगितलं आहे, आता एका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ सकळांमध्ये. म्हणजे आता समर्थांनी पृथ्वीचं सांगितलं, आपाचं सांगितलं, अग्नीचं सांगितलं, वायूचं सांगितलं. आता 5वं दिलेलं आहे पवनाचं मूळ. पवनाचं मूळ कोण आहे? तर अंतरात्मा आहे. आणि म्हणून सांगितलंय पृथ्वी जीवनापासून होते, जीवन अग्नीपासून आणि अग्नी वाऱ्यापासून. आणि आता एका पवनाचे मूळ. आता पवन म्हणजे काय? तर वारा आणि वाऱ्याचं मूळ एका, असं सांगितलेलं आहे. वाऱ्याचं मूळ काय आहे? वारा कुठून आहे म्हणून दिलंय, आता एका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ सकळांमध्ये. म्हणजे श्री समर्थ म्हणतात आहे, सर्वात चंचळ काय आहे? तर अंतरात्मा चंचळ आहे. आणि म्हणून म्हटलंय, आता एका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ सकळांमध्ये. म्हणजे आपल्या शरीरामध्ये समर्थ म्हणतात, आता वायूचं मूळ काय आहे? अंतरात्मा. त्याचं निरूपण समर्थांनी, म्हणजे वायूचं मूळ आहे अंतरात्मा, त्याचं निरूपण समर्थ आता देतात आहे. हा अंतरात्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे, सगळ्यांमध्ये आहे. आणि तो अत्यंत कसा आहे? चंचळ आहे. आणि म्हणून दिलंय की अत्यंतची चंचळ सकळांमध्ये. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी चंचलता निर्माण झाली ती अंतरात्म्यामुळे निर्माण झालेली आहे. तो आहे म्हणून आपलं शरीर चलन होतं आहे. तो नसेल तेव्हा काय होतो? डेड बॉडी होते आपल्या शरीराची. ज्या एका क्षणात आधी आपण नावाने पुकारतो त्या व्यक्तीला, ती जर मृत झालेली असेल तर आपण डेड बॉडी बोलतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी चंचलता निर्माण झाली ती कोणामुळे झाली? तर ती आणि फक्त कोणामुळे? अंतरात्म्यामुळे निर्माण झाली. आणि तो आहे आतमध्ये बसलेला परमेश्वर, अंतरात्मा तो आहे म्हणून आपलं शरीर हे चलन करतं आहे, चलित आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना वेद श्रुतींसी. तो येतो जातो दिसेना, ज्याचं रूप अनुमानेना वेद श्रुती. म्हणजे ज्याचं रूप, ज्याचं स्वरूप वेद श्रुतींना देखील कळायचं नाही, असं अंतरात्म्याचं अगाध असं रूप आहे. तो येतो जातो दिसेना. अंतरात्मा येतो आणि जातो, तो एका ठिकाणी बसतच नाही. देह बसेल पण अंतरात्मा बसत नाही. तो इतका चंचळ आहे की देह बसलेला असतो तरी सुद्धा तो इतरत्र भ्रमण करत असतो. त्याला तो येते, त्याला जाता येतं. ज्याप्रमाणे मन आहे त्याप्रमाणे तो अंतरात्मा आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणत आहे की
तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना वेद श्रुतींसी. तो येतो जातो पण तो दिसत नाही, जराही स्थिर होऊन बसत नाही. वेद आणि श्रुतीही त्याच्या रूपासंबंधी अनुमान करू शकत नाहीत, म्हणजे त्याच्याबद्दल कोणीही अनुमान करू शकत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी पुढे, मुळी मुळींचे स्फुरण तेची अंतरात्म्याचे लक्षण, जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले. मग काय म्हटलंय, मुळी मुळींचे स्फुरण, मूळ परब्रह्माच्या ठिकाणी जे आद्य स्फुरण तेच अंतरात्म्याचं लक्षण आहे. मूळ परब्रह्म आहे, त्याच्या मूळ परब्रह्माच्या ठिकाणी आद्य जे स्फुरण आहे ते अंतरात्म्याचं खरं लक्षण आहे. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, मुळी मुळीचे स्फुरण तेची अंतरात्म्याचे लक्षण, म्हणजे ते कोणाचं लक्षण आहे, अंतरात्म्याचं लक्षण आहे. जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले, याला जगदीश्वर म्हणतात. आणि त्याच्यापासूनच पुढे काय झालेलं आहे, त्रिगुण प्रगट झालेले आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे ही महत्वाची ओवी आहे. समर्थ म्हणतात महत्वाची ओवी आहे, कारण मुळी मुळीचे स्फुरण म्हणजे परब्रह्माला जे पहिलं स्फुरण झालं, त्या परब्रह्माला जी पहिली इच्छा निर्माण झाली, आपल्या सर्वांना माहिती आहे त्या परब्रह्माला निर्माण झालेली पहिली इच्छा कोणती आहे, तर ती कोणती आहे, एकोहम बहुश्याम. पहिली इच्छा म्हणजे मी एकटा आहे, एकोहम मी एकटा आहे, बहुश्याम बहु व्हायचंय मला. म्हणून समर्थ म्हणतात मुळी मुळींचे स्फुरण. तसं पहिलं स्फुरण जे झालं, मुळी मुळींचे स्फुरण तेची अंतरात्म्याचं लक्षण, म्हणजे तो अंतरात्मा आहे. जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले, म्हणजे जगदेश्वरापासून पुढे हे त्रिगुण जन्माला आले. पहिलं काय आहे, ब्रह्म आहे. ब्रह्मात पहिलं स्फुरण आणि स्फुरणातून काय आहे, जगदेश्वर आहे. आणि जगदेश्वरापासून पुढे त्रिगुण आहे, म्हणजे रज तम सत्व. आणि रज तम आणि सत्वातून पुढे काय सांगितलंय, रज तम सत्व, त्या पुढे सत्वातून पुढे तेनेची चाले जीवित्व, म्हणजे त्याने जीवित्व ही सृष्टी आहे त्रिगुणापासून झाली होती. म्हणून समर्थाने दिले जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले, मुळी मुळींचे स्फुरण तेची अंतरात्म्याचं लक्षण, जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले, म्हणजे पुढे त्याच्यापासून जगदीश्वरापासून पुढे त्रिगुण प्रगट झाले. आता त्रिगुणापासून झाली भूते, त्रिगुण कोणते, रजतम आणि सत्व. मग त्रिगुणापासून झाली भूते पावली फष्ट दशते, त्या भूतांचे स्वरूप ते विवेके ओळखावे. म्हणजे त्रिगुणापासून पुढे पंचमहाभूत स्पष्ट दशेला आली. पंचमहाभूत कोणती, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, 5 पंचमहाभूत आहेत. ती काय झाली, तर ती स्पष्ट दशेला आली आणि त्या भूतांचे स्वरूप ते विवेके ओळखावे. मग त्या पंचमहाभूतांचं स्वरूप विवेकाने जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आत्ताच आपण म्हटलं त्रिगुणापासून झाली भूते पावली स्पष्ट दशते, त्या भूतांचे स्वरूप ते विवेकी ओळखावे. म्हणजे समर्थाने ते सांगितलंय की विवेक आपल्याजवळ असला पाहिजे. आणि त्या विवेकाने समर्थ म्हणतात की समर्थाने सांगितलंय विवेकाने त्या पंचमहाभूतांचं स्वरूप आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये समर्थाने सांगितलंय ही जी पंचमहाभूत आहेत, 5 जी पंचमहाभूते आहेत त्यांचं पुढे सांगितले समर्थाने विस्तार केलाय. त्यामध्ये मुख्य आकाश चौभूतामध्ये विशेष, याच्या प्रकाशे प्रकाश सकळ नाही, याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही, म्हणजे त्यामध्ये मुख्य कोण आहे, आकाश आहे. त्या पंचमहाभूतांमध्ये आकाश हे मुख्य आहे आणि ते इतर 4 जे म्हणजे पंचमहाभूत आहेत त्यांच्यापेक्षा विशेष महत्त्वपूर्ण आहे. कारण याच्या प्रकाशामुळे सर्व काही प्रकाशित होतं आहे. त्याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही, म्हणून त्यामध्ये मुख्य प्रकाश चौभूतांमध्ये विशेष सांगितलेलं आहे. एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिले पाहिजे. एक विष्णू महद्भूत म्हणजे एक विष्णू महद्भूत असं म्हटलं जातं.
परंतु समर्थ म्हणतात ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे. म्हणजे परंतु विवेकाने याची प्रचिती आपण घेतली पाहिजे. समर्थ म्हणतात सर्व भूतांमध्ये आकाश व्यापक आहे, सर्वांनाच व्यापक आहे, ते विशेष आहे. त्याप्रमाणे त्या भूतांचा सर्वात मोठा प्रकाश आहे. आणि ते भूत जे आहे म्हणजे त्या भूताचा आकाशाचा सर्वात मोठा प्रकाश आहे. आणि ते भूत समर्थ म्हणतात एक विष्णू महद्भूत, म्हणजे पहिला अंतरात्मा कोणता? एक विष्णू महद्भूत, पहिला अंतरात्मा कोणता आहे? तर तो विष्णूचा आहे. विष्णूपासूनच समर्थाने सांगितलं आहे पुढे, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे. पुढे समर्थाने याचं दिलेलं आहे, म्हणजे याची प्रचिती काय आहे ती आपल्याला कळायला पाहिजे. याची प्रचिती दिलेली आहे, ती पाहिली पाहिजे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे. समर्थ पुढे सांगतात ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे. म्हणजे पाहिले एक विष्णू महद्भूत असं म्हटलं जातं, परंतु विवेकाने याची प्रचिती आपण घेतली पाहिजे. विस्तारे बोलिले भूते, विस्ताराने सांगितली त्या भूतांमध्ये व्यापकते, विवरो न पाहता येते प्रत्ययासी. विस्तारे बोलती भूते म्हणजे सर्व भूतांचे विस्ताराने वर्णन केलेलं आहे, आणि त्या भूतामध्ये सर्वात ते व्यापक आहे. याचा प्रत्यय आपल्याला विवरणाने येतो. मग प्रत्यय आपल्याला विवरणाने येतो, प्रत्ययाला आपल्याला येतं, त्याचं विवरण पहा. सर्व भूतांमध्ये अंतरात्मा सर्वात मोठा व्यापक आहे. समर्थ त्याची व्यापकता पुढे सांगत आहेत. म्हणजे सगळ्या भूतांमध्ये समर्थ म्हणतात आहे अंतरात्मा हा कसा आहे? सगळ्यात मोठा व्यापक आहे. सगळ्यात अंतरात्माचं महत्त्वाचं स्थान आहे. मग तसा तो व्यापक आहे, आणि समर्थ त्याची व्यापकता आता सांगत आहेत. आत्मयाच्या चलना पुढे वायो ते किती बापुडे, आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पहावे. आत्मयाच्या चलना पुढे म्हणजे अंतरात्मा हा इतका चपळ आहे की वायूही त्यांच्या चंचळपणापुढे काय पडतो? कमी पडतो. आत्म्याच्या चंचळपणाची रोकडी प्रचिती नीट समजून घ्यावी म्हणून म्हटलंय आत्मयाच्या चलनापुढे वायो ते किती बापुडे, आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पहावे. म्हणजे वाऱ्याची गती किती आहे? अत्यंत गती आहे वाऱ्याची. वाऱ्यापेक्षाही गतिमान कुठला आहे? तर अंतरात्मा आहे. आणि सगळ्यात जास्त गती कोणाची आहे? तर वाऱ्याची आहे. वाऱ्याच्या पेक्षाही मनापेक्षाही अंतरात्म्याची. म्हणून हनुमंतांचा स्तोत्र करताना म्हणजे म्हणतात समर्थांनी म्हटलं आहे मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. म्हणजे मनाला सगळ्यात जास्त मनाचा वेग आहे. आपण आता एका क्षणात कुठं जाऊ शकतो? तर ते मनाने जाऊ शकतो. एका क्षणात आपण अमेरिकेला पोहोचू शकतो, एका क्षणात आपण दिल्लीला पोहोचू शकतो मनाच्या वेगाने. म्हणजे आपण इथं बसलेलो आहोत, पण आपल्या मनामध्ये प्रचंड विचार आहे. ते कुठले आहेत? तर बाहेरचे आहे. म्हणजे तसं समर्थ म्हणतात मनासी टाकिले मागे, एवढं सामर्थ्य हनुमंत स्वारींकडे होतं. मनासी टाकिले मागे. मग द्रोणार्धी पर्वत आणत असताना हनुमंतराय इतक्या वेगाने गेले, ती वायूच्या वेगाने गेले होते, मनाच्या वेगाने गेले आहेत. अंतरात्म्याचा तो वेग आहे. आणि म्हणून हनुमंतांची मूळ रूप म्हणजे काय आहे? तर अंतरात्मा आहे. म्हणजेच काय आहे? वायू आहे. आणि वायूचं मूळ कोण आहे? तर अंतरात्मा. आणि म्हणून हनुमंतरायात अंतरात्म्यांच्या गतीने गेले आहेत. म्हणून म्हटलंय मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. अशा प्रकारे अत्यंत गतिमान म्हणजे आत्मा वेगळे काम झाले ना. अजून समर्थ म्हणतात की समर्थांनी दिलेलं आहे की मनासी टाकिले मागे, एवढं सामर्थ्य हनुमंतरायांकडे होते. वायूचा पुत्र पवनपुत्र हनुमान, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. श्रीरामांचे ते दूत होते, रामदास होते. एवढी त्यांची प्रबळ शक्ती, एवढं सामर्थ्य.
म्हणजे ते अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे. म्हणजे अणु एवढा अधिक अगदी सूक्ष्मातला सूक्ष्म कण जेवढा आहे तेवढे पण होऊ शकत होते आणि ब्रह्मांडा एवढं पण होऊ शकत होते. एवढं सामर्थ्य हनुमंत स्वामींकडे आहे. आपण वायुस्तवन पाहिलं, त्याच्यामध्ये सगळं समर्थाने दिलेलं आहे. केवढं सामर्थ्य आहे हनुमंत स्वामींकडे, ते सगळं समर्थाने सांगितलेलं आहे. आणि आता पुढे समर्थ म्हणतात आहे, आत्मा वेगळे काम चाले ना. सांगितलंय समर्थाने की आत्म्याच्या चलनापुढे वायू ते किती बापुडे, आत्म्याचे चंचळपण रोकडे समजून पहावे. मग अंतरात्मा हा इतका चपळ आहे की समर्थ म्हणतात आहे की सर्व भूतांचं विस्ताराने वर्णन केलं तर त्या भूतांमध्ये सर्वात ते व्यापक आहे, याचा प्रत्यय आपल्याला विवरणाने येतो असं समर्थाने म्हटलेलं आहे. आणि अंतरात्मा हा इतका चपळ आहे की वायूही त्याच्या चंचळपणापुढे कमी पडतो. वायूही त्याच्या चंचळपणापुढे काय पडतो? कमी पडतो. आणि आत्म्याच्या चंचळपणाची रोकडी प्रचिती नीट समजून घ्यावी असं समर्थ म्हणत आहेत. म्हणून समर्थाने पुढे दिलाय, आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना ना आढळेना. काय सांगितले? खूप सुंदर ओवी आहे. आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना ना आढळेना, गुप्त रूपे विचार नाना पाहून सोडी. खूप उत्तमाची ओवी आहे. आत्म्या वेगळे काम चालेना म्हणजे अजून एक चमत्कार असा आहे की आत्म्याशिवाय शरीरातलं कुठलंच काम चालत नाही. शरीर निकामी होतं. जर अंतरात्मा आतमध्ये नसेल तर शरीर निकामी आहे, त्याचा काहीही उपयोग नाही हो. ना त्याला बोलता येतं, ना पाहता येतं, ना चालता येतं, ना ऐकता येतं. कुठलंच काम त्या अंतरात्म्याला करता येत नाही. शरीरातील प्रत्येक काम त्याच्या आज्ञेने, आत्म्याशिवाय शरीरातलं कुठलं काम चालत नाही. परंतु त्या आत्म्याला ना चालता येतं, ना बोलता येतं, ना पाहता येतं, ना ऐकता येतं, कुठलंच काम येत नाही. ते महद्भूत आमच्या शरीरात आहे आणि म्हणून आमची सर्व शरीरातील सगळी कार्य तो करतो आहे. ज्यावेळी अंतरात्मा बंद पडेल, म्हणजे अंतरात्मा आपली कामं थांबवेल, त्यावेळी आपलं शरीरही थांबेल. म्हणजे आपला मृत्यू. थोडक्यात ते महद्भूत आमच्या शरीरात आहे म्हणून आमचं शरीर सगळे कार्य करतं आहे, चालतं आहे, बोलतं आहे, फिरतं आहे. नाहीतर जड म्हणून पडलेलं असतं. ते एका ठिकाणी किंबहुना तो अंतरात्मा आहे म्हणून या जगाला चैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना ना आढळेना, गुप्त रूपे विचार नाना पाहून सोडी. मग तुम्ही शोधून पहा, अंतरात्म्या इतकं चंचळ काही आहे का? सांगितलेलं आहे, शोधून पहा, अंतरात्म्या एवढं काय चंचळ एवढं आहे का? गुप्त रूपे विचार नाना पाहून सोडी. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलंय, आत्म्याशिवाय कुठलंही काम होऊ शकत नाही. तो अत्यंत सूक्ष्म आहे, त्यामुळे तो दिसत नाही, आढळत नाही, पण तो गुप्त रूपाने नाना प्रकारे विचार करून निश्चय करतो. आणि म्हणून पुढे दिले समर्थाने, पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरी विळासले, विवेकी जनासी भासले जगदांतरी. म्हणजे समर्थाने इथं दिलेलं आहे की अंतरात्मा पिंड आणि ब्रह्मांडास आत बाहेर व्यापून असतो. नाना शरीरात तोच विळसत असतो. विवेकी पुरुषांना जगदांतरी त्याचा प्रत्यय येतो. आणि पिंड म्हणजे शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण हे विश्व. आणि हे सगळ्यांना व्यापनाचं काम जर कोणी केलं असेल तर त्या आत्म्याने केलेलं आहे, त्या अंतरात्म्याने, त्या महद्भूताने ते केलेलं आहे. त्या महद्भूताला आम्ही आकाश म्हणतो, पण अंतरात्म्याने या संपूर्ण विश्वाला व्यापून टाकलेलं आहे. पिंड जसा तो व्यापला म्हणजे पिंड जसा तो व्यापला गेलेला आहे तसा तो ब्रह्मांड सुद्धा अंतरात्म्याने व्यापलेला आहे. तो सर्वत्र आहे. आपण म्हणतो ना, परमेश्वर सर्वत्र आहे, अंतरात्मा सर्वत्र आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले. काय म्हटलंय?
पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरी विळासले, विवेकी जनासी भासले जगदांतरी. म्हणजे सर्व शरीरामध्ये, सर्व प्राणी मात्रांमध्ये तो विळसत आहे. तो बागडताना दिसतोय, तो खेळताना दिसतोय, तो नाचताना दिसतोय, तो खेळतो आहे, तो दिसतो आहे. पक्षी किलबिल करतात आहे. कोणाच्या सामर्थ्याने? अंतरात्म्याच्या. प्राणी ओरडतात आहे, अंबरतात आहे. कोणाच्या सामर्थ्याने? अंतरात्म्याच्या सामर्थ्याने. आणि सिंह गर्जना करतो आहे, ते सुद्धा अंतरात्म्याच्या सामर्थ्याने. मनुष्य कार्य करतो अंतरात्म्याच्या साहाय्याने. मुंगी साखर घेऊन जाते आहे, ते कोणाच्या साहाय्याने? कोणाच्या आधारे? अंतरात्म्याच्या आधारे. तो अंतरात्मा नसेल तर कोणीही काहीही करू शकणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, तो अंतरात्मा जगदांतरी आहे, तो जगदात्मा आहे. आणि म्हणून सर्वांचं अंतर कसं आहे? एक आहे. अंतर एक की अनेक, समर्थ म्हणतात आहे. पुढे समर्थांनी दिले एकच आहे ते. म्हणून समर्थांनी दिले आत्मा अंतरात्मा पिंड ब्रह्मांडास आत बाहेर. अंतरात्मा पिंडाला आणि ब्रह्मांडाला आत बाहेर व्यापून असतो. नाना शरीरात तो म्हणजे नाना शरीरामध्ये दिसतो, कधी खेळताना, हसताना, रुसताना. विवेकी पुरुषांना जगदांतरी त्याचा प्रत्यय मात्र येतो. आणि म्हणून पुढे दिले समर्थाने, आत्म्याविन देह चालती, हे तो न घडे कल्पांती, अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या. आत्म्याविन देह चालती. अंतरात्म्याशिवाय देह चालू शकेल असं कल्पांतीही घडू शकत नाही. आत्म्याविन देह चालती, हे तो न घडे कल्पांती, अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या. अष्टधा प्रकृतीतील घटक जे पंचमहाभूत आणि त्रिगुण ते आत्म्यामुळं व्यक्त दशेला आलेले आहेत. म्हणून अष्टधा प्रकृती ज्या आहेत त्या पंचमहाभूत आणि त्रिगुण यामुळे निर्माण झालेले हा देह, पंचमहाभूत आणि त्रिगुण यामुळे निर्माण झालेला हा देह आहे. आणि हा देह जो चलन पावतो आहे, याचं सामर्थ्य जे आहे, सत्ता जी आहे, ती अंतरात्म्याची सत्ता आहे. तो सत्ताधीश तिथे बसलेला आहे आणि म्हणून कार्य चालतं आहे. राजा आहे म्हणून राज्य आहे, आणि राज्य आहे म्हणून राजा नाही. अंतरात्मा आहे म्हणून देह आहे. मग तसा जगदात्मा आहे म्हणून जगत आहे. तो जगदात्माच नसेल तर जगतही राहणार नाही. अष्टधा प्रकृती सुद्धा या सुद्धा अंतरात्म्याच्या सामर्थ्याने आहेत. तो मात्र स्वतंत्र आहे. त्याच्या अधिष्ठानावर सगळं चालतं आहे. जसं सूर्याच्या अधिष्ठानावर जगत चालतं आहे, तसं आम्ही म्हणतो सूर्य हा सगळ्यांसाठी म्हणजे साक्षी म्हणून सर्वत्र आहे. तसं आपल्या देहामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये तो अंतरात्मा साक्षी म्हणून आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय, आत्म्याविन देह चालती, हे तो न घडे कल्पांती, अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या. मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच करी, आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते. मग मुळापासून शेवटवरी, मुळापासून शेवटापर्यंत सकळ काही आत्माच करी, सगळं काही आत्माच करतो. आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की आत्म्याशिवाय देह चालू शकेल असं कल्पांतीही घडू शकत नाही. आणि अष्टधा प्रकृतीतील घटक जे पंचमहाभूत आणि त्रिगुण आहेत ते आत्म्यामुळे व्यक्त दशेला आलेले आहेत. आणि म्हणून इथे समर्थाने दिलेलं आहे, मुळापासून शेवटवरी सकळ कार्य आत्माच करी. सकळ काही मुळापासून शेवटपर्यंत सगळं काही अंतरात्माच करतो. निर्विकारी आत्मा पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते. निर्विकारी परब्रह्म हे आत्म्याच्या पलीकडेच आहे. आणि म्हणून समर्थाने अंतरात्म्याच्या थोडं पलीकडे गेलो की सुरुवातीलाच आपण समर्थाने म्हटलेलं आहे की काय सांगितलेलं आहे, आत्म्याच्या थोडं पलीकडे गेलं की कोण आहे? परब्रह्माची भेटी आहे. परब्रह्माची भेट आपल्याला होणार आहे. आणि म्हणून पहिल्यांदाच सुरुवातीला समर्थाने ते म्हटलेलं आहे की आत्म्याची भेटी कधी आहे? आत्म्याची भेटी परब्रह्माची, त्या परब्रह्माची भेटी आपल्याला कधी होणार आहे? परब्रह्म कुठे आहे? परब्रह्म इकडे तिकडे कुठे नाही, परब्रह्म आहे. म्हणून समर्थाने पुढे तिथे म्हटलेलं आहे की आत्म्याच्या पलीकडे
अंतरात्म्याच्या थोडं पलीकडे गेलो की परब्रह्म आहे. परब्रह्मामध्ये निर्माण झालेलं चलन म्हणजे अंतरात्मा आहे. आणि ते चलन थांबलं आणि अर्थात त्या चलनाच्या अलीकडे आलो की परब्रह्म आहे. आणि म्हणून पहिलं स्फुरण जे ब्रह्माला झालं ते स्फुरण म्हणजे अंतरात्मा आहे. ते स्फुरण म्हणजे काय? अंतरात्मा आहे. आणि जे चलन थांबलं आणि अर्थात ते चलनाच्या अलीकडे आपण आलो की परब्रह्म आहे. पहिलं स्फुरण ब्रह्माला झालं ते स्फुरण म्हणजे अंतरात्मा. आणि तिथेच प्रकृती जन्माला आलेली आहे. प्रकृती आणि पुरुषाचा भेद तिथे निर्माण झालेला आहे. आणि म्हणून समर्थ त्याचं स्पष्टीकरण करताना म्हणतात, आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते आत्म्याच्या पलीकडे ते निर्विकारी आहे. त्याला कुठलाही विकार नाही. आत्म्याच्या पलीकडे जाऊन ते कसं आहे? निर्विकारी आहे. आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते. मग आत्मा शरीरी वर्ततो. आत्मा हा शरीरामध्ये वास करतो. इंद्रिये ग्राम चेष्टवितो नाना सुख दुःखे भोगितो देहात्मयोगे. म्हणजे आत्मा काय करतो? तर आत्मा हा शरीराच्या ठिकाणी राहतो. सगळ्या इंद्रिय समूहाला तो काय करतो? तर इंद्रिय ग्रामी चेष्टवितो नाना सुख दुःख भोगतो देह आणि अंतरात्म्या. म्हणजे अंतरात्मा देहाच्या योगाने अनेक काय करतो? सुख दुःख भोगतो देहात्म योगाने. म्हणजे देह आणि आत्मा या दोघांचा संगम म्हणजे योग. आणि देह आणि अंतरात्मा, देह आणि आत्म्याचा संगम या योगाने माणसाला सुख आणि दुःख प्राप्त होतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात, देहातीत व्हा होणार तो आहे देहाचा संबंध रामदासी बोध देहातीत. मग तुम्हाला देहाचा संबंध आला आहे आणि म्हणून सुख दुःख उद्वेग चिंता आहे. तुम्ही देहातीत झाले, मग तुम्हाला सुखही नाही दुःखही नाही. तुम्ही कसे आहात? देहातीत होतात. आणि म्हणून देहामध्ये राहून सुद्धा समर्थ म्हणतात आहे. आणि म्हणून देहामध्ये राहून सुद्धा द्रष्टा म्हणून त्यांच्याकडे पाहणं, साक्षी म्हणून पाहणं, आणि अशा प्रकारे जीवन माणसाला जगता येतं. आणि ते सत्पुरुषांनी जाऊन दाखवलेलं आहे. आणि म्हणून जीव तो देहामध्ये आहे आणि म्हणून त्याला त्रास आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये एक चरण आहे संत तुकाराम महाराजांचं, तुका म्हणे ऐका देवाचे अवयव सुख दुःख भोग कोण पावे जीव पावे. म्हणजे तो जीव जो आहे तो सुख दुःख पावतो. याचं कारण काय? तर देहात्म योगाने आहे. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे, सप्त कंचुक हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्त कंचुक पिंड, त्या पिंडामध्ये आत्मा जाड विवेके ओळखा. म्हणजे हे ब्रह्मांड 7 आवरणांनी युक्त आहे. 7 आवरणांनी युक्त आहे आणि त्यातच सप्त आवरणांनी युक्त पिंड असतो. आणि त्या पिंडामध्ये सप्त कंचुक हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्त कंचुक पिंड, आणि त्या पिंडामध्ये कोण आहे? आत्मा जाड विवेके ओळखावा. म्हणजे त्या पिंडामध्ये जो श्रेष्ठ असा आत्मा असतो तो विवेकाने जाणून घ्यावा. आणि म्हणून पुढे दिलंय, शब्द ऐकून समजतो समजून प्रत्युत्तर देतो, कठीण मृद शीतोष्ण जाणतो त्वचेमध्ये. तो शब्द ऐकून त्याचा अर्थ समजून घेतो आणि प्रत्युत्तरही देतो. शब्द ऐकून समजतो, ऐकून त्याचा अर्थ समजून घेतो आणि समजून प्रत्युत्तर देतो आणि प्रत्युत्तरही देतो. कठीण मृद शीतोष्ण जाणतो. म्हणजे त्वचेच्या योगे तो कठीण आहे, मृदू आहे की तसं शीत किंवा उष्ण आहे हेही तो जाणतो. कशाच्या मदतीने? त्वचेमध्ये. म्हणजे शब्द ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो, कठीण मृद शीतोष्ण जाणतो त्वचेमध्ये. म्हणजे शब्द ऐकतो की शब्द ऐकला की त्याला कळतात, समजलं की प्रत्युत्तर देतो म्हणजे उत्तर देतो. मला कुणी अरे म्हटलं की ताबडतोब मी काय म्हणणार? का रे. कोण उत्तर देतो आहे? तर त्याचा अंतरात्मा अशाच प्रकारची प्रतिक्रिया देत असतो. जसा प्रतिध्वनी येतो
त्या दऱ्या खोऱ्यांमध्ये आपण जर जय श्रीराम असं म्हटलं तर प्रतिध्वनी येतो, जय श्रीराम. दऱ्या खोऱ्यांमध्ये गेल्यावर बघा आपल्याला दिसेल. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात शब्द ऐकून समजतो आणि समजला की ताबडतोब काय होतं, समजवून प्रत्युत्तर देतो. ताबडतोब तो प्रत्युत्तरही देतो. शिक्षक विचारतात, विद्यार्थी उत्तर देतात. हा सुद्धा अंतरात्म्याचाच संबंध आहे. तो तिथे आहे म्हणून तो उत्तर देतो आहे. आणि इथे समर्थ म्हणतात आहे की म्हणून इथे आहे म्हणून तो प्रश्न विचारतो आहे. ते विचारणं आणि उत्तर देणं हे दोन्हीही अंतरात्म्याचे सामर्थ्य आहे. दोन्हीकडे एकच क्रिया आहे. करणारा तो एकटाच आहे. इथे दुजाभाव नाहीच आहे, द्वैत नाहीच आहे. आणि म्हणून म्हटलंय कठीण मृद शीतोष्ण जाणतो त्वचेमध्ये. तो जर आमच्या त्वचेमध्ये प्रवेश करतो आहे तर तो थंड आणि गरम हे आपल्याला जाणवतं बघा. म्हणजे जसं आपण एखादी चहा पितो त्यावेळी ती गरम आहे की थंड ही आपल्या त्वचेला जाणून म्हणजे हात लावून आपण बघितलं तरी समजते किंवा वाफा आल्यावर समजतात. एखादा पदार्थ थंड झाला म्हणून आपण जिभेवर टाकतो तो गरमच असतो तिथे, पण आपल्याला लगेच जळल्यासारखं म्हणजे आतमधून असं पोळल्यासारखं होतं. मग आपल्याला समजतं म्हणजे तो अंतरात्मा. त्याला वस्तूची जाणीव होते. मला पाणी थंड वाटते तर सगळ्यांनाच पाणी थंड आहे. मला अग्नी उष्ण आहे तर तो सगळ्यांनाच उष्ण आहे. मला साखर गोड आहे तर ती साखर सगळ्यांनाच गोड आहे. हो, तिखट आहे का? नाही. जसं मिरची तिखट आहे, सगळ्यांनाच तिखट आहे. असं का म्हटलं? कारण तो अंतरात्मा सर्वत्र वास करतो आहे. सगळीकडे तो अंतरात्मा आहे. सगळ्यांना तिखट लागतं आहे. तसं अंतरात्मा सगळीकडे सर्वत्र वास करतो आहे. आणि तो सगळीकडे असल्यामुळे सर्वत्र असल्यामुळे त्या अंतरात्म्याचं सामर्थ्य आहे की तो त्याला जाणतो. मग मी जाणतो नाही, कारण त्याच्या ठिकाणी तो अंतरात्मा आहे म्हणून तो जाणतो. अंतरात्मा एक की अनेक, आणि म्हणून समर्थ म्हणतात अंतरात्मा एक, तो सर्वत्र तोच आहे. म्हणून मला दुःख झालं की समोरच्यालाही दुःख होतं की नाही हो. म्हणून समर्थ म्हणतात आम्हाला जसं वाटतं तसं दुसऱ्यालाही वाटतं. तेच जाणून घ्या. आपल्याला चिमटा काढला जसं आपल्याला वेदना होतात तशा दुसऱ्यालाही वेदना होतात. आम्हाला सुख वाटतं, कशाने सुख वाटतं? त्याच गोष्टीने सुख दुसऱ्यालाही वाटतं. मग बरे बोलता सुख वाटे हे तो प्रत्यय असे येतो, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. मग बरे बोलल्यावर जर आपल्याला सुख वाटतं तसं दुसऱ्यांनाही येतं, दुसऱ्यांनाही वाटतं. मग दुसऱ्यांना तुम्ही कर्कश बोलता, मग ते का बोलता? त्याने काही सुखद म्हणजे ते सुखद भावना येते का? नाही, त्याला दुःख होतं, तो दुःखी होतो. मग आपल्याला जसं दुःख वाटतं तसं त्यालाही दुःख वाटतं. म्हणून आम्ही इतरांशी प्रेमाने का वागावं? कारण माझ्यामध्ये जो अंतरात्मा आहे तोच अंतरात्मा इतरांमध्ये आहे. भेदच नाहीये इथे. भेद भ्रम. भेद फक्त नाव आणि रूपात आहे. संतांनी हे सांगून सांगून त्यांचे कंठ सुकले आहेत, लिहून लिहून त्यांची लेखणी थांबले आहेत. पण तरी सुद्धा अजून त्या देहात्म योगामध्ये अडकलेल्या आत्म्याला अजून त्याचा बोध होत नाही. अरे तुझ्या शरीराला बाजूला ठेव, तुझ्या नामाला बाजूला ठेव, आकाराला बाजूला ठेव. राहिलेला अंतरात्मा आहे, जो माझ्यामध्ये आहे तोच तुझ्यामध्ये आहे. सर्वत्र सारखाच आहे. जसं माणसाला सापाची भीती वाटते तसं सापालाही माणसाची भीती वाटते हो. काय कारण आहे? तर दोघांच्याही ठिकाणी अंतरात्मा एकच आहे. त्या अंतरात्म्याची जाणीव जी आहे ती एकच आहे. अंतरात्मा एकच आहे हो. मग त्याला दुःख होते ते मला पण दुःख होत आहे. मग तो भीतो आहे म्हणजे मी पण भीतो आहे. त्याला भूक लागते आहे, जशी मला लागते तशी त्यालाही लागते. मग हरणाला गवताची भूक लागते, वाघाला हरणाची भूक लागते, पण दोन्हीकडे भूक सारखीच आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात अंतरात्मा कसा आहे? एकच आहे. ते तुमच्या आमच्या सर्वांमध्ये तो आहे आणि तो विष्णू स्वरूप आहे. तो सर्वत्र आहे, तो जाणीव स्वरूप आहे. अंतरात्मा म्हणजे जाणीव. आणि म्हणून समर्थ त्याचं वर्णन करतात आहे. पुढे समर्थांनी दिलं आहे, नेत्री भरोनी पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उच्च नीच समजणे मनामध्ये. मग नेत्री भरून पदार्थ पाहणे, नेत्रामध्ये भरून राहून नाना पदार्थ पाहतो. नाना पदार्थ परीक्षणे, उच्च नीच समजणे मनामध्ये. त्याची परीक्षा करतो आणि मनातील त्यातील
मनामध्ये त्यातील श्रेष्ठ कनिष्ठ ही समजतो. आणि म्हणून दिलेलं आहे, नेत्री भरून पदार्थ पाहणे. मी डोळ्यांनी पदार्थ पाहतो आहे हे अनेकांना दिसतं. नाना पदार्थ परीक्षणे, नाना प्रकारच्या परीक्षा करणं सगळे करतात. उच्च नीच समजणं मनामध्ये, उच्च नीच मनामध्ये समजतं, हे सुद्धा अंतरात्म्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलंय, क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी, नाना प्रकारच्या दृष्टी, भेद जाणे. मग लहान मुलामध्ये बघा, लहान मुलांकडे डोळे मोठे करून पहा, तो रडल्यासारखा चेहरा करतो. लहान मुलाकडे तुम्ही प्रेमाने हसून पहा, तो तुमच्याबरोबर हसायला लागतो. तुम्ही जशी कृती करताना तशा प्रकारे त्याच्याकडून प्रतिक्रिया येतात. तुम्ही प्रसन्न व्हा, तोही प्रसन्न होतो. तुम्ही हात उचला, तोही आपल्याला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. दोन्हीकडे एकच क्रिया आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, हे सगळं करण्याचं सामर्थ्य अंतरात्म्याचं आहे. दुसऱ्याने आपल्याकडे क्रूर दृष्टीने पाहिलं म्हणजे क्रूर दृष्टीने बघणे हे कळतं. मला कुणी जर रागाने पाहत असेल तर मला लगेच कळतं. कुणी सौम्य दृष्टीने मला पाहत असेल तेही मला कळतं. कपट दृष्टीने माझ्याकडे कोणी पाहत आहे तेही मला जाणवतं. कृपा दृष्टी माझ्यावर संतांची आहे हेही मला जाणवतं. मग मला जशी जाणवते तशी सर्वांनाच जाणवतं. फक्त ती जाणीव कोणामध्ये कमी आहे तर ती कोणामध्ये तीव्र आहे. कोणामध्ये कमी आहे आणि कोणामध्ये तीव्र, म्हणजे कोणामध्ये कमी आहे, कोणामध्ये जास्त आहे. जसं लाजाळूचं झाड आहे बघा, त्याला हात लावला तर तिची पानं आपोआपच मिटून घेते. पण इतर झाडांची सुद्धा प्रतिक्रिया आहे, ती आपल्याला जाणवत नाही. म्हणून समर्थ याचं वर्णन अप्रतिम करतात आहे. म्हणून समर्थ पुढे देतात आहे. समर्थांनी पुढे उत्तमाचं उदाहरण दिलेलं आहे, खूप उत्तम उदाहरण दिलेलं आहे. जिभेमध्ये नाना स्वाद, निवडू जाणे भेदाभेद, जे जे जाणे ते ते विशद करुणी बोले. म्हणजे जिभेमध्ये नाना स्वाद, जिभेमध्ये राहून तो नाना स्वादामधील भेद अभेद जाणू शकतो. आणि जे जे जाणतो ते स्पष्ट करून सांगूही शकतो, बोलू शकतो. म्हणजे काय परमेश्वराने निर्माण केलेलं आहे बघा, या शरीराच्या अवयवांच्या माध्यमातून तो अंतरात्मा सगळ्या प्रकारच्या चवी घेतो आहे. तो अंतरात्मा सगळ्या प्रकारचे सुगंध सेवन करतो आहे. तो अंतरात्मा सगळ्या प्रकारच्या आनंदाचा अनुभव घेतो आहे. फळांचे रस घेतो आहे. नाना प्रकारचे मधुर ध्वनी कानाच्या माध्यमातून तो ऐकतो आहे. कान ऐकत नाही, अंतरात्मा ऐकतो आहे. माध्यम फक्त कान आहे. जिभेला चव कळते असं आपण म्हणतो, पण जिभेला चव कळत नाही. जिभेच्या माध्यमातून चव कळते कोणाला? अंतरात्म्याला. डोळ्यांनी दिसत नाही, डोळ्याच्या माध्यमातून दिसतं. त्वचेच्या माध्यमातून आम्हाला जाणीव होते, त्वचेला जाणीव नाही आहे. त्वचेच्या माध्यमातून जाणीव आहे. त्वचेला जर जाणीव असती तर मेलेल्या माणसाच्या शरीराला पण जाणीव झाली असती, पण नाही, त्वचेमध्ये जाणीव नाही. आतमध्ये असलेल्या अंतरात्म्यामुळे ही जाणीव आपल्याला जाणवते आहे, म्हणजे ही जाणीव होते आहे. तिथे अंतरात्मा नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारे समर्थ अंतरात्म्याचं व्यापकत्व आपल्याला सांगत आहेत. आणि जसं ते माझं आहे तसं ते इतरांचं सुद्धा आहे. म्हणून आपल्याप्रमाणे इतरांवर प्रेम करा, कारण तिथेही अंतरात्मा आहे. म्हणून श्री समर्थांनी या समासामध्ये आपल्या अंतरी असलेल्या अंतरात्म्याच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. प्रकृतीच्या सहाय्याने अंतरात्मा आपल्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो आहे. आणि म्हणून त्यामुळे त्याला सुख प्राप्त होते आहे. आणि म्हणून अंतरात्म्याला मुळामध्ये कुठला गुण नाही, पण प्रकृतीच्या योगाने त्याच्यामध्ये तो बदल झालेला दिसतो. समर्थ असं म्हणतात की आपल्या शरीरात नाना प्रकारचे अवयव आहेत. त्या अवयवांना त्यांचं सामर्थ्य आहे, परंतु ते सामर्थ्य जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंतच ते सामर्थ्य टिकतं. तो अंतरात्मा तिथून जर निघून गेला तर त्या इंद्रियांचं ते सामर्थ्य सुद्धा निघून जातं, ते सगळं नाहीसं होतं. काय अगाध महिमा आहे. आणि म्हणून समर्थाने अजूनही एक उदाहरण दिलेलं आहे बघा, जिभेमध्ये नाना स्वाद, निवडू जाणे भेदाभेद, जे जे जाणे ते ते विशद करुणी बोले. उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ, घ्राण इंद्रिय जाणे. म्हणजे घ्राणेंद्रियांच्या योगाने तो उत्तम अन्नाचा असा सुंदर वास, नाना प्रकारचे सुगंध, नाना फळांचं फुलांचे गंध,
वगैरे ते सगळं जाणतो. आणि म्हणून पुढे दिलंय, जिव्हेने स्वाद घेणे बोलणे, पाणी इंद्रिये घेणे देणे, पाद इंद्रिये येणे जाणे सर्व काळ. म्हणजे जिभेने स्वाद घेणे आणि बोलणं, हाताने पदार्थ देणं आणि घेणं, येणं आणि जाणं, कशाने? पाद इंद्रिये येणं आणि जाणं वगैरे, म्हणजे पायांनी, म्हणजे सर्व क्रिया सगळ्या अंतरात्मा घडून आणत असतो. काय अगाध महिमा आहे महद्भूत अंतरात्म्याचा, की तो आहे म्हणून जिभेला चव आहे. जिभ असं एक इंद्रिय आहे, असं एक ज्ञानेंद्रिय आहे, की त्या ज्ञानेंद्रियामध्ये चवीचं सामर्थ्य आहे. पण जीभ जर आमची चव घेतो असं आपण म्हणत असू, तर जीभ जर आम्हाला खारट तुरट सांगत असेल, तर अंतरात्मा जेव्हा त्यात नसतो, आत्मा जेव्हा त्यात वास करत नाही, त्यावेळेस त्या जिभेवर तुम्ही तिखट टाकलं काय, मीठ टाकलं काय, त्याला चव येणार नाही. म्हणून तो अंतरात्मा त्या जिभेमध्ये प्रवेश करतो आणि त्याचा स्वाद घेतो. हाताच्या माध्यमातून आम्ही घेण्याचं आणि देण्याचं काम करतो. म्हणजे हाताच्या माध्यमातूनच अंतरात्माच आमची घेव करतो. पायाच्या माध्यमातून आम्ही जाणं येणं करतो, भ्रमण करतो, तीर्थाटन करतो. पाय करत नाही तीर्थाटन, तर तो अंतरात्मा करतो. म्हणून अंतरात्मा जाणला की हा नश्वर आहे, तो आपल्याला अंतरात्मा जाणला की देह हा नश्वर आहे. देह हे आपल्या लक्षात येतं. गाडीमध्ये गाडी चालक आहे म्हणून गाडी चालते आहे, गाडीतला चालक जर तिथे नसेल तर गाडी चालत नाही. म्हणून अशा प्रकारे नाना प्रकारचे आपले अवयव आहेत, त्या त्या अवयवांना तो विषय आहे आणि त्या त्या प्रकारचा विषय ते सेवन करतात. आणि म्हणून पुढे दिलंय, शीस न इंद्रिये सुरत भोग, गुद इंद्रिये मळोत्सर्ग, मने करून सकळ सांग कल्पून पाहे. म्हणजे प्रत्येक इंद्रिय आपलं आपलं काम करतं. सगळ्या इंद्रियांना तेथे भोग आहेत, पण ते इंद्रिय ते स्वतः कार्यरत नाहीत, तर त्यांना कार्यरत करणारा अंतरात्मा आहे. हे जाणवलं की अंतरात्म्याचं महत्त्व कळतं. मग इसे व्यापार परोपरी त्रिभुवनी ऐकलाची करी, त्याची वर्णवयात थोरी दुसरा नाही. असं म्हणजे असे परोपरीचे व्यापार त्रिभुवनात तो एकटाच करत असतो. त्याची थोरवी वर्णन करायला त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. असा नानाविध प्रकारचा व्यापार आपल्या शरीरात आहे, अवयवातला आहे. पापणीची उघडझाप सुद्धा त्या अंतरात्म्याच्या सामर्थ्यावर आहे. आणि म्हणून म्हटलंय, ऐसे व्यापार परोपरी त्रिभुवनी एकलाची करी. आणि पुढे समर्थाने दिलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात आहे की असा अंतरात्मा त्वैविन दुसरा, त्याविन दुसरा कैचा. सांगितलंय त्याच्याशिवाय दुसरा कोणच नाही, त्याविन दुसरा कैचा. पुढे दिलं आहे समर्थाने, त्याविन दुसरा कैचा, जे महिमा सांगावा तयाचा, व्याप आटोप आत्मयाचा, न भूतो न भविष्यती. म्हणजे समर्थाने म्हटलं आहे की असा अंतरात्म्याचा आत्मा न भूतो न भविष्यती, कधीच झाला नाही आणि कधी होणारही नाही, एकाच वेळी सर्वत्र. म्हणून एकाच वेळी सर्वत्र वास करू शकेल एवढं सामर्थ्य केवळ फक्त त्या अंतरात्म्याचं आहे. तो अजून काय काय शिकू शकतो अंतरात्मा, त्याची यादी समर्थ पुढे देतात आहे. समर्थाने पुढे दिलेला आहे, त्याविन दुसरा कैचा, जे महिमा सांगावा तयाचा, व्याप आटोप आत्मयाचा, न भूतो न भविष्यती. 14 विद्या 64 कळा, 14 विद्या 64 कला, धूर्तपणाच्या नाना कळा, वेद शास्त्र पुराण जिव्हाळा, तेने विनकैचा. कोण शिकतो आहे? तर अंतरात्म्याच्या माध्यमातून इंद्रिय करवी तो शिकतो आहे, त्याला हे सगळं येतं. 14 विद्या 64 कला, धूर्तपणाच्या नाना कळा, वेदशास्त्र पुराण जिव्हाळा, तेने विनकैचा. अशा प्रकारे तो अंतरात्मा जो आहे तो सर्व करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान प्राप्त होत आहे, त्याच्या माध्यमातून आम्हाला सुख मिळतं आहे, त्याच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी शिकतो आहे, अनेक गोष्टींचा रसस्वाद घेतो आहे. पण हे कोण घेतो आहे? तर शरीर घेत नाही, शरीर हे त्याचं माध्यम आहे. पण भोग जो मिळतो, शेवटी सुख मिळतं, त्या एका जीवाला मिळते, त्या अंतरात्म्याला मिळतं. अंतरात्मा म्हणजे या देहामध्ये तो वास करतो आहे, म्हणून त्याला अंतरात्मा म्हटलेला आहे.
म्हणून अंतरी असलेला अंतरात्मा, अंतरी असलेला आत्मा, म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की सर्व कोण करतो तर तो आत्मा करतो. आत्मा देहाच्या माध्यमातून आपल्याला हव्या त्या गोष्टी स्वीकारतो. आणि म्हणून पुढे दिलेला आहे, एहलोकीचा आचार परलोकी सारासार विचार, उभय लोकीचा निर्धार आत्माच करी. इहलोकातील आचार, परलोकी सारासार विचार याप्रमाणे सगळं जे उभय लोकांसंबंधी निर्धार आहे तो अंतरात्मा करतो. पुढे दिलंय, नाना मते नाना भेद, नाना संवाद विवाद, नाना निश्चय भेदाभेद आत्माच करी. नाना मत, नाना भेद, नाना संवाद, नाना निश्चय, सगळं भेदाभेद आहे, सगळं कोण करत आहे? आत्माच करत आहे. मुख्य तत्व विस्तारले, तेने तयास रूप आणिले, येणे करता सार्थक झाले सकळ काही. हे जर मनुष्याला कळलं तर मनुष्याचं सार्थक झालं. मुख्य तयास, तेने तयास रूप आणिले, येणे करिता सार्थक झाले सकळ काही. आत्माच सगळं करतो आहे हे आपल्याला कळू लागलेलं आहे. आणि नाना प्रकारची मतं कोणाची आहेत? माणसाची आहेत की आत्म्याची आहेत? तर आत्म्याची आहेत. नाना भेद कोण करतो आहे? नाना भेद तो करतो की आत्मा करतो? नाना भेद आत्मा करतो. नाना संवाद शरीर करते की आत्मा करतो? तर तो अंतरात्मा करतो. वाद विवाद करणारा तो कोण आहे? अंतरात्माच आहे. म्हणून नाना निश्चय आणि भेदाभेद त्याच्याच सामर्थ्याने होतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात, लिहिणे वाचणे, पाठांतर करणे, पुसणे, लिहिणे वाचणे, पाठांतर करणे, पुसणे, सांगणे, अर्थ करणे, गाणे वाजवणे नाचणे, गाणे वाजवणे नाचणे आत्माच करिता. मग करणारा आत्मा आहे आणि त्याच्यासाठीच तो करून घेतो. पाहणारा पाहतो, गाणारा गातो आहे किंवा ऐकणारा ऐकतो आहे आणि गाणारा गातो आहे. आणि या दोघांमधला जो संवाद आहे तो आत्मा आत्म्याचाच आहे. म्हणून ये हृदयाची ते हृदये ओतिले. या शब्दाचा अर्थच काय? ते या शरीरातून त्या शरीरात ओतलं नाही आहे, तर या आत्म्याने त्या आत्म्याला अनुभवलेलं आहे. आणि म्हणून पुढे दिलंय, नाना सुखे आनंद तो, नाना सुखे नाना सुख मिळाली की त्याला आनंद वाटतो. आपल्या तोंडामध्ये जर पेढा गेला तर जिभे करवी तो सर्वत्र पसरून त्याचा स्वाद घेतो. आणि जर मीठ तोंडात पडलं असेल तर आपण तुतुल करून लगेच थुंकून टाकतो. म्हणजे थुंकणारा सुद्धा तो आत्माच आहे आणि त्याचा रसस्वाद घेणारा सुद्धा तो आत्माच आहे. म्हणून म्हटलंय, नाना सुखे आनंद तो, नाना दुःखे कष्टी होतो, देह धरितो आणि सोडितो नाना प्रकारे. म्हणजे देह धारण करणं आणि देह टाकून देणं हे सुद्धा सामर्थ्य आत्म्याचंच आहे. मी देह धारण करू शकत नाही आणि मी देह टाकूही शकत नाही. ज्याला मी म्हणतो म्हणजे शरीर नाही म्हणू शकत, शरीर नाही करू शकत, त्यात सामर्थ्य आत्म्याचं आहे. मी म्हणणारा सुद्धा तो आत्माच आहे, दुसरा कोणी नाही. आणि म्हणून म्हटलं, एकलाची अंतरात्माच नाना सुखाने आनंदित होतो, नाना दुःखाने तो कष्टी होतो, नाना प्रकारचे देह धरतो आणि देह सोडतो सुद्धा. आणि म्हणून पुढे दिलंय, एकलाची नाना देह धरी, एकलाची नटे परोपरी, नट नाट्य कळा कुसरी त्यावीन नाही. म्हणजे अंतरात्मा एकटाच नाना देह धारण करतो, एकटाच नाना प्रकारे नटतो. नट, नाट्यकला, कौशल्य अंतरात्म्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, एकलाची नाना देही धरी. आणि गंमत अशी आहे की तो एक जीव एका वेळी देह धारण करील, हो, पण अनंत जीवांचा तो जो एकत्रित आम्ही पाहतो तो अंतरात्मा एकाच वेळी सर्व शरीरांमध्ये वास करतो आहे. एका ठिकाणी सुख भोगतो, दुसऱ्या ठिकाणी दुःख भोगतो आहे. आणि म्हणून एकलाची नाना देह धरी, एकटाच नांदतो, नाना देह धारण करतो, एकलाची नटे परोपरी. स्वतःला नटवतो, नटवणं, शृंगार करणं, मेकअप करणं ज्याचा त्याचा तो करतो आहे. कोण करतोय? तो आत्माच तो करून घेतो आहे. नट नाट्य कळा कुसरी त्यावीन नाही. प्रेताला स्वतःला सुद्धा नटता येत नाही, पण माणूस स्वतः आरशासमोर उभा राहून स्वतःचा मेकअप करतो. याचा अर्थ देह जर करत असेल तर प्रेतालाही करता आलं पाहिजे. त्याला करता येत नाही, कारण तिथे काय आहे? कारण तिथे अंतरात्मा नाही हो.
अंतरात्मा नाही तर कसं होणार? आपलं कार्य त्याने टाकून दिलेलं आहे, देह साधन म्हणून त्याने वापरलेला आहे आणि देह साधन म्हणून त्याने टाकून दिलंय. आता ते साधन राहिलं नाही, आता ते निकामी झालेलं आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलंय, एकलाची झाला बहुरूपी, बहुरूपी बहुसाक्षपी, बहुरूपे बहुप्रतापी आणि लंडी. म्हणजे तो एकटाच बहुरूपी होतो आणि बहुरूप्याप्रमाणे नाना सोंग घेतो. तो बहुरूपी असून मोठा उद्योगी आहे, अनेक रूप धारण करतो. कधी तो अनंत म्हणजे अत्यंत प्रतापी बनतो, तर कधी भित्र्याचं सोंग घेतो. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने, बहुरूपी बहुसाक्षपी बहुरूपे बहुप्रतापी, अशा प्रकारे तो प्रतापी तोच आहे आणि लंडी म्हणजे भित्रा सुद्धा तोच आहे. आत्माच प्रताप दाखवतो आणि आत्माच भिवून पडतो. म्हणून एक मरतो तर एक स्वतःला वाचवतो. दोन्ही क्रिया आत्म्याच्याच आहे. आणि म्हणून पुढे दिलंय, एकलाची विस्तारला कैसा, पाहे बहुविध तमासा, दंपत्य विण कैसा विस्तारला. तो एकटाच असून त्याचा इतका अफाट विस्तार झालेला आहे की कसा हा, समर्थ म्हणतात, दाम्पत्य नसून अंतरात्म्याचा एवढा विस्तार कसा काय झालेला आहे. म्हणून एकलाची विस्तारला. म्हणून पुढे दिले आहे, स्त्रियांस पाहिजे पुरुष, पुरुषासे पाहिजे स्त्री वेश, ऐसा आवडीचा संतोष परस्परे. मग तो स्त्रियांमध्ये असेल तर स्त्रीचं रूप तो स्वतःला नटवतो, म्हणजे स्त्रीचं रूप घेतो, तो स्वतःला नटवतो आहे. पुरुषामध्ये जर त्याने वास केला आहे तर देह त्याने धारण केलेला आहे, तर त्याप्रमाणे तो स्वतःचा शृंगार करतो आहे. पुरुष प्रतापी आहे, तर स्त्रियांमध्ये असलेला अंतरात्मा नाजूक आणि कोमल आहे. तो रणांगणावर पराक्रमी आहे, तर शक्तीहीन असलेला तो भित्रा म्हणून तो पळून जातो आहे. केवढ्या कलाकुसरी त्याच्यामध्ये आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे, स्थूळाचे मूळ ते लिंग, लिंगामध्ये हे प्रसंग, येणे प्रकारे जग प्रत्यक्ष चाले. स्थूळ देहाचे सूक्ष्म देहात आहे आणि स्थूळ देहाचे मूळ हे सूक्ष्म देहात आहे आणि सूक्ष्म देहातली वासनेमुळे स्त्री पुरुष हा भेद निर्माण होतो आणि त्याप्रमाणे जगात प्रत्यक्ष व्यवहार चालतो पुरुषांचा. म्हणून पुढे दिलाय, पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी, ऐसी होती उठाठेवी, परी त्या सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे. समर्थ म्हणतात आहे की, स्थूळाकरिता वाटे भेद, सूक्ष्मी अवघेची अभेद, ऐसे बोलणे निरुद्ध प्रत्यय आले. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं आहे की, स्थूळ देहामध्ये हा भेद दिसतो खरा, पण सूक्ष्माच्या ठिकाणी अभेदच असतो, असं हे निश्चयात्मक असून अनुभवास येणार आहे. स्थूळ म्हटलं की भेद, स्त्री आणि पुरुष यामध्येही देहाचा भेद म्हणून, पण अंतरात्म्याच्या ठिकाणी तिथे सुद्धा तो अंतरात्मा आहे किंवा तो आत्मा आहे आणि तिथे सुद्धा तो आत्मा आहे. पुरुषामधला सुद्धा आत्मा तोच आहे आणि स्त्रीमधला सुद्धा आत्मा तोच आहे. दोन्ही ठिकाणी आम्ही सर्वनाम म्हणून तो हा शब्द ती हा शब्द वापरतो, परंतु समर्थ म्हणतात आहे की, समर्थ तिथे म्हणतात आहे, भेद हा स्थूळामध्ये आहे, सूक्ष्मामध्ये भेद नाही. म्हणून स्थूळाकरिता वाटे भेद, तीच गोष्ट इथे सांगितली आहे. स्थूळाकरिता वाटे भेद, सूक्ष्मे अवघेची अभेद, ऐसे बोलणे निरुद्ध प्रत्यय आले. बायकोने बायकोस भोगिले, ऐसे नाही घडकी घडिले, बायकोस अंतरी लागले ध्यान पुरुषाचे. स्त्रीशी पुरुष, स्त्रीशी पुरुष, पुरुषास वधू, ऐसा आहे हा संबंध. या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मीचा आहे. पुरुष इच्छेमध्ये प्रकृती, प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, प्रकृती पुरुष बोलती येणे न्याये. म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी जी इच्छा आहे ती म्हणजे प्रकृती आणि प्रकृतीमध्ये जी जाणीव आहे तो पुरुष. या न्यायाने लोक पुरुष प्रकृती आणि प्रकृती पुरुष असं म्हणतात. म्हणून पुरुषांमध्ये दोन्ही आहेत, स्त्री आणि पुरुष तोच आहे, प्रकृती तोच आहे आणि पुरुषही तोच आहे, भेद नाहीच आहे. देहानुसार आम्ही त्याला स्त्री पुरुष असं म्हणू शकतो. जसं एखादी माती असेल, त्या मातीपासून तयार केलेली एखादी बशी असेल, चिनी मातीपासून तयार केलेला एखादा कप असेल, तर मग कपाला पुल्लिंग शब्द वापरतो आणि बशीला स्त्रीलिंग शब्द वापरतो. तो कसा काय, तर तसा आकार धारण केला म्हणून. नाहीतर त्यातली जी माती आहे ती तीच आहे, मातीत भेद नाही, तर आकारात भेद आहे. म्हणून तसा त्या अंतरात्म्याने त्या देहामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या देहानुसार त्याला आम्ही स्त्री पुरुष म्हणू शकतो.
परंतु तो अंतरात्मा मात्र अभेद आहे. तो कुठल्याही लिंगामध्ये तो अडकत नाही. तो नपुसकलिंगी नाही, तो स्त्रीलिंगी नाही, ना पुल्लिंगी नाही. म्हणजे म्हणून समर्थ म्हणतात यामध्ये तो स्त्री आणि पुरुष म्हणून आहे. म्हणून पुढे दिलंय, पिंडावरून ब्रह्मांड पहावे. आता माझ्या शरीरावरून ब्रह्मांडाचा विचार करा. म्हणजे याप्रमाणे पिंडावरून ब्रह्मांडाचा विचार करावा. पिंडातील अनुभवाने ब्रह्मांडातील अनुभव जाणावा. जर हे उमजत नसेल तर वारंवार विवरण करून समजून घ्यावं. आता माझ्या शरीरावरून ब्रह्मांडाचा विचार करा. प्रचितीने प्रचितीस घ्यावे. उमजेना तरी उमजावे. विवरो विवरो. आणि पुढे समर्थाने म्हटलेलं आहे की द्वैत इच्छा होते मुळी तरी ते आली भूमंडळी. भूमंडळी आणि मुळी रुजी पहावे. येथे मोठा झाला साक्षेप. आता इथे आपण फार मोठा साक्षेप म्हणजे फार मोठा साक्षेप केला, मोठा प्रयत्न केला. फिटला श्रोतयांचा आक्षेप. म्हणजे मूळ मायेत द्वैताची इच्छा झाली. तेच द्वैत पुढे दृश्य सृष्टीस आले आणि दृश्य सृष्टीतील द्वैत आणि मूळ मायेतील द्वैत यांचा मेळ घालून पाहावा. आता पिटला श्रोतयांचा आक्षेप. आता तुमची शंका सगळी संपली. जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले. प्रकृती आणि पुरुष भिन्न भिन्न आहेत, पण प्रकृती आणि पुरुष इतके एकमेकात मिसळलेले आहेत की त्यामध्ये काहीच भेद नाही असं वाटतं. शरीर ही प्रकृती आहे आणि आत्मा हा पुरुष आहे. मग त्याच प्रकृतीमध्ये तो आत्मा आहे. म्हणून प्रकृती पुरुष एकत्र आहेत. म्हणून माझ्या पिंडाप्रमाणे आपण ब्रह्मांडाचा विचार केला पाहिजे. आम्हाला दिसणारी जी सगळी प्रकृती आहे, विश्व आहे, ब्रह्मांड आहे, ही प्रकृती आहे. पण त्या प्रकृतीमध्ये पुरुष म्हणून तो विष्णू तत्व आलेला आहे. ते महद्भूत आहे. शरीरामध्ये अंतरात्मा म्हणून आम्ही पिंडी तो अंतरात्मा आहे आणि ब्रह्मांडी ते महद्भूत आहे. म्हणून समर्थ या समासाला विशेष करून महद्भूत म्हणतात. ते विष्णूचं तत्व आहे. तो त्या निमित्ताने तो सर्वत्र वास करतो आहे. तो एकामध्ये आहे म्हणून तो अंतरात्मा म्हटलं आणि तो सर्वत्र आहे म्हणून तो कसा आहे, महद्भूत आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे अशा प्रकारे तुम्हाला ते समजवलेलं आहे. आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की द्वैत इच्छा होते मुळी तरी ते आली भूमंडळी. भूमंडळी आणि मुळी रुजी पहावे. आता समर्थांनी शेवटचं म्हटलं आहे, जे येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले. म्हणजे त्याप्रमाणे प्रकृती पुरुषाचं रूप येथे स्पष्ट करून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे श्रोत्यांच्या आक्षेपाचं समाधान झालेलं आहे आणि हे मोठं कार्य साधलं गेलेलं आहे असं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महद्भूत निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.